आपने पूरा रिकवर करके और जो असल मालिकन को आपने रिटर्न दिया है, इसमें टोटल कॉस्ट क्या है और टोटल अमाउंट क्या है और कितने दिनों में या कितने सालों में या कितने महीनों में आपने रिटर्न करा। और पुलिस की लोग वाहवाही कर रहे हैं कि पुलिस ने बहुत अच्छा काम किया, आप क्या कहेंगे? आज जोन 8 में जितने पुलिस स्टेशन हैं वो सभी पुलिस स्टेशन, टोटल 7 पुलिस स्टेशन है, तो सभी पुलिस स्टेशन के स्टाफ और अधिकारी जो जिसके अंदर डिटेक्शन टीम्स है, बाकी इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स हैं, मुद्देमाल कारकुन हैं और बाकी अधिकारी, इन सब ने जो मेहनत से चोरी गया हुआ या फिर दूसरे तरीके से विक्टिम का जो सामान गया है वैसा सर मुद्देमाल आज रिकवर करके आज मुद्देमाल रिटर्न करने का प्रोग्राम यहाँ पे रखा था, जिसके अंदर 84 लाख की टोटल मुद्देमाल रिटर्न हमने किया है और टोटल 250 असा गुन्हे का मुद्देमाल आज रिटर्न किया है। सभी लोगों ने पुलिस की खूब आभार व्यक्त किया और ऐसे कार्यक्रम हम हर 3-4 महीने में करते रहते हैं। धन्यवाद। इसमें क्या चालू हो चुकी है? साइलेंस रोलिंग। आज झोन 8 कार्यालयात मुद्देमाल जे ज्यांच्या गेलेला आहे तसे सर्व विक्टिम्स त्यांना मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवला होता आणि याच्यामध्ये झोन 8चे 7ही पोलीस स्टेशन त्यांचा सहभाग होता। त्यांचे मुद्देमाल कारकुन आणि अधिकारी त्यांनी जे मेहनतीने चोरीच्या आणि इतर मुद्देमाल जे रिकवर केला आणि मग कोर्टाची परमिशन घेऊन जे विक्टिमला परत करण्यासाठी सर्व पूर्तता करून आज असा टोटल 250 गुन्ह्याचा मुद्देमाल आम्ही परत केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेजॉरिटी मोबाईल फोन्स आहे, त्याच्यामध्ये 200च्या वर मोबाईल फोन्स आहे आणि बाकी इतर मौल्यवान वस्तू जसे की गोल्ड चेन्स, कॅश, इतर वस्तू आहे। याच्यामध्ये जे विक्टिम्स आहेत ते सर्व इथे आले होते आणि इथे एक चांगला कार्यक्रम झाला, त्यांना मुद्देमाल रिटर्न केला, त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केला आणि असा कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो। टोटल जे व्हॅल्यू आहे मुद्देमालची जे आम्ही आज रिटर्न केलं ते 84 लाख आहे आणि याच्यानंतरही असे कार्यक्रम आमच्याकडून चालू राहतात। सर, काही जण फुटपाथवरती राहत होते, मग तुम्ही कसं त्यांचं संपर्क साधून ते फोन रिटर्न केला? CIR पोर्टल मार्फत आणि बाकी इतर जे टेक्निकल आमच्याकडे एक्सपर्टीज आहे आमच्या लोकांकडे, त्यामुळे आम्ही त्यांचे शोध घेऊ शकलो आणि ते सर्व काय मोबाईल त्याच्यामध्ये जुने पण गेलेले आणि काही रिसेंटचे पण आहे। तर या प्रकारे आमची डेडिकेटेड टीम्स याच्यामध्ये काम करते आणि त्यामुळे हे मोबाईलचा शोध लागला। त्याच्यामध्ये काय चॅलेंज होता सर? एवढा केस तुम्ही रिकवर केला, त्याच्यामध्ये चॅलेंज कुठला होता? ते व्हेकलमध्ये होता, सोडण्याच्या बुद्धी होता या आपले मोबाईलमध्ये होता? तुम्ही रिकवर कसं? मुंबई आणि बाहेर पण म्हणजे जावं लागलं? टोटल ॲक्सेस किती आता जाऊ दे फक्त एवढंच नाही, याच्यामध्ये डेडिकेटेड टीम्स असते पोलीस स्टेशनची जे याच्यात काम करते। डिटेक्शनची टीम्स आहे, ते मोबाईल आणि इतर जे काही वस्तू आहे त्याच्यामध्ये आरोपी अटक करून त्यांची कुठल्याही भागात जरी असला तर ते त्या एरियातले जे पोलीस स्टेशन आहे त्यांची मदत घेऊन आम्ही त्या आरोपीला अटक करत असतो आणि त्याच्याकडून तो मुद्देमाल रिकवर करतो। आणि याच्यामध्ये बरेचदा आमची टीमला बाहेर परदेशात जावं लागतो आणि इतर राज्यात जाऊन आम्ही हे मुद्देमाल याच्यामध्ये बरेचशा रिकवर केलेला आहे। परदेशात कट करते।